जीवन गोगरे यांच्या निवासस्थानी भेट दिलेली आहे, काय सांगणार? असं आहे की जीवन गोगरे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, जबर मार त्यांना उचलून नेण्यात आलं, आम्ही चित्र पाहिले, व्हिडिओ पाहिला, त्यांना कारमध्ये डंप करून जबरदस्तीने अपहरण करण्यात आलं आणि अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं, त्यांच्यावर मारहाण करण्यात आली, डोकं फुटलं, ते मरता मरता ते वाचलेले आहेत. अशा प्रकारच्या प्राणघातक हल्ला एक गंभीर घटना असून लोकशाहीला मारक आहे. जबरदस्तीने अशा पद्धतीने आणि ते पण स्वतः ज्या पक्षात आहे त्याच पक्षातल्या काही प्रमुख नेत्यांच्या मार्फत झाल्याची शक्यता तक्रारीमध्ये त्यांनी व्यक्त केली आहे. त्याने FIR सुद्धा त्या पद्धतीने FIR मध्ये त्याची नोंद केलेली आहे. ही घटना गंभीर आहे. राजकीय कुठला पक्षाचा विषय नाही आहे, पण नांदेडचे एखादा व्यक्ती कुठेच नाही, महाराष्ट्रात घडू नये असं गोष्ट, पण एखाद्या लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत, आम्ही कोणाच्या व्यक्तिगत विरोधामध्ये नाही आहोत. अशा प्रकारचे हमले जर आमच्या पक्षातले असो किंवा इतर कुठल्याही पक्षातले असो कुठं होणार असेल, तशी प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. त्याच्या मागचे सूत्रधार शोधून काढण्यात आले पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हे मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांसुद्धा याच्यामध्ये SIT गठीत करण्यासंदर्भात त्यांनी मान्यता दिलेली आहे. वाढती गुन्हेगारी जर पाहिली तर त्या दृष्टिकोनातून आयुक्तालयाची बऱ्याच दिवसापासून मागणी आहे. हे प्रकरण आयुक्तालयाचं मार्गी लागेल का? आपण कसं आहे, आयुक्तालयाचा विषय हा वेगळा आहे. निवडणूक संपल्यानंतर जरूर या बाबतीमध्ये आम्ही भाष्य करू. गुंडागर्दी वाढलेली आहे आणि आपण भाषणामध्ये आता वडवळे यांचाही उल्लेख केलेला आहे. या दोन्ही घटनांमध्ये एकच ताकद आहे. काही प्रकारे त्यांनी काही पोस्ट केल्या होत्या. त्या पोस्ट संदर्भामध्ये काही लोकांना आवडलं नाही, ठीक आहे, कोणाचं काही मत असेल त्यांनी पोलिसची तक्रार करावी, कायदा आहे त्याला. असं आहे की सोशल मीडिया संदर्भामध्ये उपयोग दुरुपयोग जर कोणी करत असेल किंवा चुकीचं काही देत असेल तर त्याला कायदा आहे, कायदेशीर कारवाई करता येते. पण त्याची बोटच तोडायची, त्याला घेऊन जायचं, त्यालाही किडनॅप करायचं, त्याला नेऊन बोट जर तोडायची, तर मुलगा आजही दाखवलं त्यांनी बोट तोडलेली, त्याची तक्रार आहे. म्हणजे या घटनाच्या नांदेडमध्ये सातत्याने दहशतवाद निर्माण होतोय, ही चिंतेची बाब आहे. नांदेडमध्ये बंदूकदारी खूप मोठ्या प्रमाणात झाली, त्यामुळे दहशत आणखीन वाढते. हा एक गोष्ट कट्ट्यानी लोकांना धमकवणं, हे करणं विषय कानावर येतात हळूहळू. पण म्हणून आता हे सगळ्या विषयाचं उच्चाटन या निवडणूक झाल्यानंतर निश्चित हायेस्ट प्रायोरिटी या गोष्टी दिल्या जाईल आणि कडक शासन प्रशासनाने कडक वागलं पाहिजे, कारवाई केली पाहिजे आणि या घटना नांदेडमध्ये घडू नये याकरता ऍक्शन मोडवर संबंधित डिपार्टमेंट येईल अशी अपेक्षा आहे. आपण FIRचा उल्लेख केला. FIR मध्ये जीवन पाटलांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं स्पष्ट नाव नमूद केलेलं आहे. मग आपला आपण जे आकाश शब्द वापरलाय तो चिखलीकरांचा, म्हणजे जे ह्याच्या सत्यता बाहेर येईल त्यातून स्पष्ट होईल की आका कोण आहे यातला. आणि म्हणून मला कोणा आक्षेप घ्यायचा नाही, तपासाचा भाग आहे. तपासामध्ये स्पष्ट होईल, त्यातून विषय निष्पन्न होईल जो काय असेल. आपण मुख्यमंत्री असतील किंवा मग DGP असतील यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवणार आहात का की सखोल तपास व्हावा? यांनी तर स्वतः निवेदन दिलंच आहे मुख्यमंत्र्यांकडे, त्यावर कारवाई अपेक्षित आहे.